ही वाईट नाही आहे, पण दुधाची कॉफी घट्ट केलेली कॅपेचिनो वगैरे ज्या प्रकारात नवीन निघालेत हे शरीरासाठी 100% घातक आहेत. काय काय जणांचे बघतो की आता शेड्यूल बिझी असतं, वेळ नाही आहे, दिवसातनं 8-8, 10-10 कप चहा पितात. हेही खूप चुकीचं आहे. त्यामध्ये पण चहा किती घ्यावा, किती गोड घ्यावा, काय कायना पर्याय नसतो, काय काय बिझनेस असतो, चहा घ्यावाच लागतो. मग त्या ठिकाणी पर्याय म्हणून ब्लॅक कॉफी घ्या. ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर हे तुम्हाला फॅट लॉससाठी सगळ्यात चांगलं आहे. ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर किंवा चहा, कोरा चहा जरी घेतला तरी चालण्यासारखा असतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी ग्रीन टी घ्या. ग्रीन टी हाही सगळ्यात चांगला आहे. त्यानंतर कहवा म्हणून एक मिळतो, कहवा, तोही चांगला असतो. म्हणजे उत्तरेकडं लोक कहवा घेतात, तेही बॉडीसाठी किंवा आपलं अँटीऑक्सिडंट म्हणून त्याचं काम चांगलं आहे. पूर्वी आपण लहानपणी आठवत असेल सगळेजण जेवायचो असं मस्तपैकी मांडी घालून बसून जेवायचं. आता सगळेजण टेबलवर बसून जेवतात. तर मांडी घालून बसण्याचे फायदे खूप आहेत. म्हणजे तुमचं डायजेशन चांगलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जेवणामध्ये कॉन्सन्ट्रेशन चांगलं राहतं आणि जे काय खाल्लं ते अंगी लागतं चांगलं. जे की आपण टेबलवर बसून म्हणावं असं ते ॲसिम्युलेशन बॉडीमध्ये चांगलं होत नाही. त्यानंतर जेवणाची पद्धत हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. की मी आता बघतो की खूप मला जरा फोटो टाकतात किंवा आम्ही हे खाल्लं ते खाल्लं, छानपैकी डाएटचे पदार्थ खातोय, सगळं खातोय, तरी माझा वेट लॉस होत नाही. वेट माझं स्टक झालं आहे त्याच ठिकाणी. पण आपण जेवण करायला किती वेळ देतो? जेवण करायला खूप वेळ आपण गडबड असते. सकाळचा नाश्ता 5 मिनटात, जेवण 10 मिनटात उरकायचं, ऑफिसला जायचं. दुपारचं पण सुट्टी कमी असते, त्यामध्ये पण जेवण करायचं आणि उरकून हे करायचं. तर त्याच्यामुळं आपण आपल्या मेंदूला सिग्नल मिळेपर्यंत बऱ्यापैकी खाल्लेलं असतं. म्हणजे वेट गेन व्हायचं कारण मेन काय असतं की आपण जेव्हा अन्न खातो किंवा आहार घेतो त्यावेळेला आपल्या माइंड गट कनेक्शन असतं, माइंडचं आणि गटचं कनेक्शन असतं. आपल्याला किती खाल्ले याचा मेंदूला सिग्नल मिळाला की मेंदू म्हणतो थांबा आता. पण तो सिग्नल मिळायच्या आतच आपण खूप बऱ्यापैकी खाल्लेलं असतं. त्याच्यामुळं सावकाश जेवणं, चावून चावून खाणं. पूर्वी म्हणायचे की 32 वेळा एखादा घास चावून चावून खावा. हे एक इम्प्रॅक्टिकल झालं. पण निदान व्यवस्थित प्रत्येक घास खाताना व्यवस्थित खाणं, चावून चावून खाणं आणि सावकाश जेवणं. तुम्ही एक वेळ वर्कआउट कमी करा किंवा व्यायाम कमी करा, पण तुम्ही प्रत्येक घास हा व्यवस्थित चावून खाल्ला आणि सावकाश जेवला तर फॅट गेन किंवा वेट गेन फार होत नाही. त्याच्यामुळं सावकाश आणि चावून चावून खाणं महत्त्वाचं आहे. आता आपण बघतो की बरेच जण ऑफिसचं काही ते शेड्यूल असतं किंवा व्हॉट्सअप असतं, हातात मोबाईल घेतात, मोबाईल घेऊन एका हातात मोबाईल एका हातात जेवण आणि किंवा टी व्ही बघत बघत आपण जेवतो. तेव्हा माइंडचं ब्रेनचं कनेक्शन होत नाही. ते ब्रेनचं माइंडचं कनेक्शन झालं नाही की आपल्याला तेवढं कॉन्सन्ट्रेशन होत नाही आणि त्याच्यामुळं पण डायजेशन बिघडतं, पोटाच्या तक्रारी वाढतात आणि आजार पण त्यामुळं वाढतात. त्यामुळं चावून चावून व्यवस्थित सावकाश खाणं हे महत्त्वाचं आहे. त्या पुढचा मुद्दा, आपण पूर्वी जेवण खायचो, अजून पण आजी आजोबा आपले एखादं दूध मोठं, दुधामध्ये एक भाकरी कुस्करून छानपैकी खातात. पण आपण कुस्करणं आता हळूहळू विसरत चाललो आहे. कुस्करायचे का तर ते बारीक केल्यामुळं आपल्या डायजेशनला सोपं जातं. तर ते कुस्करायची पद्धत पण पूर्वी खूप चांगली होती. ते आता हळूहळू लोप पावलेली आहे की आता लोक डायरेक्ट खातात किंवा आपण बाहेर गेलो तर त्या अशा रोट्या ज्या असतात त्या मैद्याच्या केलेल्या रोट्या असतात, त्या मस्तपैकी बटर वगैरे लावलेलं असतं, त्या ओढून ताणून खातात. तिथं कुस्करायचा विषयच नाही. पण कुस्करण ही पद्धत पूर्वी खूप चांगली होती, जी आता आपण हळूहळू विसरत चाललेलो आहे. त्यानंतरचा मुद्दा येतो ते तेल.
तेल कोणतं वापरतोय आपण, आहारामध्ये तेल कोणतं वापरतोय. आपण आता बघतो की सोयाबीन तेल, करडई तेल किंवा सूर्यफूल तेल, अगदी ग्राउंडनट ऑइल आता हल्ली हे झालेलं आहे की घाण्याचं तेल, सगळे तेल आपले सगळे आहे ते भावभाव आहेत. म्हणजे तुम्ही कुठलंही तेल घ्या, पोर्शन कंट्रोल म्हणजे किती क्वांटिटी तुम्ही तेलाची घालताय त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही घाण्याचं तेल वापरताय रोजच्या रोज, पण घाण्याचं तेल वापरताय त्यात वडे बेड तळताय मस्तपैकी, पण ते फार चुकीचं आहे. त्याच्यामुळं पोर्शन कंट्रोल आणि क्वांटिटी तेलाची कमी पाहिजे. कुठलंही तेल असू द्या, तेल वापरताना करडई तेल चांगलं आहे, सूर्यफूल चांगलं आहे, घाण्याचे चांगलं आहे, पण अल्टरनेट करून वापरा. एक महिना हे, एक महिना ते वापरा. आणि आपली क्वांटिटी ठरवून घ्या, दिवसाला महिन्याला इतकंच तेल वापरणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं पण आपला परफॉर्मन्सही सुधारतो, शिवाय वेट गेन होत नाही जास्त जर ऑइलचं प्रमाण जास्त झालं नाही तर. त्यानंतर मुद्दा येतो तो पाणी. दिवसाला आपण पाणी किती पितो. आता थंडीचे दिवस आहेत, इथं वॉटर ब्रेक म्हणलं तर खूप जण गप्पा मारत असतात. मुद्दाम वॉटर ब्रेक घेतला पाहिजे किंवा पाणी जास्त घेतलं पाहिजे. खूप जणांना बघतो मी 1 लिटर पाणी पुरतं, पण आपण वर्कआउट इतकी हेवी करत असतो, आपला 1.5 तासामध्ये अंदाजे 1.5 ते 2 लिटर घाम जातो आणि आपण अर्धा लिटर पाणी पितो. दिवसातून आपल्याला साधारण 4 ते 5 लिटर पाण्याची गरज आहे. उन्हाळा असू द्या, पावसाळा असू द्या, काही असू द्या, पण पाणी आपल्याला रोजच्या रोज एवढं घेतलंच पाहिजे. त्यानंतर पाणी किती घ्यावं किंवा आता पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स घ्यावे का नाही. आपल्याला परफॉर्मन्स, आपल्याला रनिंग करतो हे करतो तर त्यामध्ये फक्त आपण पळताना फक्त इलेक्ट्रोलाइट घेतो. जनरली दिवसभराचं पाणी असतं, त्यामध्ये ORS जरी नाही टाकलं तरी 1 लिटर पाणी आहे, त्यामध्ये 1 लिंबू पिळा, 1 चमचा मीठ टाका, किंचित साखर टाका, ते ORS तयार होते. 1 लिटरमध्ये कंपल्सरी प्रत्येकानं ज्यांना परफॉर्मन्स चांगला पाहिजे त्यांनी रोज 1 लिटर पाणी असं घेणं गरजेचं आहे. बाकी नॉर्मल पाणी घ्या. ॲक्वाचं पाणी किंवा आता हल्ली मिनरल वॉटर, अल्कलाइन वॉटर बरेचसे प्रकार निघालेले आहेत, पण सगळ्याचा समतोल ठेवा. कुठलीही गोष्ट अति नको. अल्कलाइन वॉटर पण वाईट नाही आहे, पण त्याचाही खूप डिबेट्स आहेत आता हल्ली. अल्कलाइन वॉटर पण फार शरीरासाठी चांगलं नाही आहे. तर 1 लिटर अल्कलाइन वॉटर आपल्याला पुरेसं आहे रोजच्या रोज घेतलं तरी. बाकी नॉर्मल पाणी घ्या. रनिंग करताना खूप जण पाणी घेतच नाहीत. काय काय वाटतं की मी पाणी पिलो म्हणजे माझा परफॉर्मन्स बिघडतो. काय काय जण 50-50 किलोमीटर बघतो तर विदाऊट पाणी पळतात. किंवा लॉंग रन आहे, एखादा 20-25 किलोमीटर, 30 किलोमीटर आहे, 250 मिलीच्या 2 बाटल्या घेतात आणि पळतात. त्याला भरपूर पर्याय आहेत. एकतर सपोर्टला कोणीतरी ठेवा, किंवा सपोर्टला जरी नसेल तर लूप घ्या. 2-3-5 किलोमीटरची लूप घ्या, त्या लूपमध्येच पळा. आणि पाण्याचं किंवा ORS प्रत्येक वेळेला पाणी पळताना घेतलंच पाहिजे आपल्याला. त्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स, ORS, अल्टरनेट. रनिंग करताना आपण पाणी किती घ्यावं तर दर 1 तासाला साधारण 250 मिली पाणी ते 300 मिली पाणी गेलं पाहिजे दर 1 तासाला. जास्त गेलं तरी हरकत नाही. आणि पाणी पिताना घरी किंवा आपण मॅरेथॉनमध्ये बघतो, घरी जरी असेल तरी आपण 1 लिटरची बाटली तोंडाला लावतो आणि डायरेक्ट पाणी प्यायला सांगितलं सरांनी म्हणून 1 लिटर अख्खाच्या अख्खं एकदम पिऊन टाकतो. तसं न करता त्याच्यामुळं हार्टवर आणि किडनीवर लोड येतो. त्याच्यामुळं पाणी पिताना कमी क्वांटिटी, सिप बाय सिप पाणी घ्या. एकदम लोड पाणी घेऊ नका. किंवा मॅरेथॉनमध्ये पळताना पण आपण 250 मिलीची बाटली असते, 300 मिलीची असते, बरोबर पितो आपण आणि पळायला लागतो. तर ते पितानाही आपण पाणी लिमिटेड 1 सिप बाय सिप घ्या. आपल्याबरोबर बॉटल असेल ते बॉटल घ्या आणि रनिंग करत थोडं सिप बाय सिप घ्या. तर त्याच्यामुळं हार्टवरती लोड येणार नाही, किडनीवरती लोड येणार नाही. इलेक्ट्रॉल, एनर्झाल किंवा बरे बघतो ग्लुकॉन डी वगैरे. आता लोक, मी परवाच ऐकलं की लोक ग्लुकॉन डी पण पितात पडताना. तर ग्लुकॉन डीमध्ये ग्लुकोज जास्त आहे. आपल्याला नॉर्मल पर्सनला आपल्याला ग्लुकॉन डीची गरज नाही आहे. इलेक्ट्रॉल किंवा इलेक्ट्रोलाइट्स, नॉर्मल ORS हेही आपल्याला पुरेसं आहे.
त्यामुळे पाणी पण घेताना आपण ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. तसंच आपण फास्ट अँड अप रिलोड वगैरे टॅबलेट नवीन निघाले आहेत किंवा रिकवर वगैरे टॅबलेट निघाले आहेत, ते पण रनिंग करताना आपण दर 3 किलोमीटरला 5 किलोमीटरला त्यांना परफॉर्मन्स चांगला पाहिजे. त्यांनी रिलोड टॅबलेट BCCA नावाचा एक प्रकार असतो, ब्रांच चेन अमायनो ॲसिड्स, तेही काही प्रॉब्लेम नाही घेतला तरी रेसच्या अगोदर घ्या. रेसच्यामध्येही BCCA पाण्यात टाकून घेतलं तरी काही अडचण नाही. त्यानंतर ज्यांना फॅट लॉस चांगला करायचं आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांना परफॉर्मन्स चांगला करणं आहे त्यांच्यासाठी आपण बघतो की आपण जेवणाचं ताट येतं किंवा थाळी आली की त्यामध्ये बऱ्यापैकी मोठा पोर्शन असतो तो कार्बोहायड्रेट्स, म्हणजे भाकरी, चपाती, एखादं स्वीट, ह्या गोष्टींचा असतो आणि भाजी वगैरे एकदम कमी असते. ज्यांना फॅट लॉस चांगला करायचा आहे त्यांनी त्यांच्यासाठी रेसच्या अगोदर किंवा जेवणाच्या अगोदर कुठल्याही भाज्यांचं सूप घ्या. पालेभाज्या असू द्या, मक्याचं सूप असू द्या, सूप घ्या अगोदर. ज्यांना फॅट लॉस चांगला करायचा आहे त्यांच्यासाठी जेवणाच्या अगोदर मक्याचं सूप किंवा भाज्यांचं सूप. त्यानंतर सॅलॅड, सर्व प्रकारचं सॅलॅड. जेवणाच्या अगोदर सॅलॅड घेणं गरजेचं, आपण जेवताना घेतो, पण ज्यांना फॅट लॉस चांगला करायचं आहे त्यांच्यासाठी सॅलॅड घ्या. त्यानंतर कोमट पाणी घ्या आणि त्यानंतर जेवायला बसा. ॲटोमॅटिक आपली भूक कमी होते. आपण पोट कशाने भरतो त्यानुसार आपली बॉडी घडत असते. खूप वेळा आपलं पोट बऱ्यापैकी जेवायला बसलं की पहिल्यांदा चपाती भाकरी 2, 3, 4 चपात्या, काही जण बघतो की 5-5 रोट्या हॉटेलला गेले की खातात. ते अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे पोर्शन कंट्रोल करा. म्हणजे एखादी थाळी असेल तर त्यामध्ये भाजी किंवा प्रोटीनयुक्त जे आहे, मोड आलेलं आहे, तुमचे पनीर आहे, दुधाचे पदार्थ काही आहेत, हे क्वांटिटी ह्याची जास्त ठेवा आणि चपाती, भाजी, स्वीट्स शक्यतो कमी करा. दुसरी गोष्ट, जे ॲथलीट्स आहेत तर ॲथलीट्सनी डाएट कसा घ्यावा. मला उद्या लॉंग रन आहे तर मी आदल्या दिवशी मी काहीतरी कार्ब घेऊ शकतो. भात घ्या किंवा रेसच्या अगोदर बटाटा, स्वीट पोटॅटो आपण सांगतो की कार्ब लोडिंग कसं केलं पाहिजे. तर कार्ब लोडिंग पण आपण रेसच्या आदल्या दिवशी सांगतो किंवा आदल्या आठवड्यात सांगतो. पण आपण इथून गेल्यानंतर दिवसभर काही वर्कआउट करत नाही. त्याच्यामुळं घरी गेल्यानंतर शिरा, उपीट किंवा अशा ज्या गोष्टी आहेत, इडली वगैरे, हे हाय कॅलरीज आहेत. शक्यतो ह्या गोष्टी टाळा. प्रत्येक वेळेला विचार केला पाहिजे आपण की इथून पुढं मला वर्कआउट काय आहे किंवा मी दुपारी रनिंग करणार आहे किंवा वर्कआउट काय करणार आहे का. ते वर्कआउट जर असेल तरच तुम्हाला ते कार्बोहायड्रेटची गरज असते. नॅचरली आपल्याला कार्बोहायड्रेट थोडे थोडे जात असतात. तर त्यामुळं दुपारी काय वर्कआउट नाही आहे, संध्याकाळी वर्कआउट माझा काही नाही आहे, तर त्यामुळे मला काही कार्बची गरज नाही. मी फक्त प्रोटीनच घेईन. प्रोटीनमध्ये काय घ्यायचं काय नाही घ्यायचं ते आपण पुढे सांगूया. तर लॉंग रन असेल किंवा पुढच्या दिवशी सेकंड डेला वर्कआउट हेवी आहे आणि आदल्या दिवशी काहीच खाल्लं नाही, तसंही करू नका. आदल्या दिवशी पण आपल्याला समजा सेकंड डेला हेवी वर्कआउट आहे, आपल्याला माहिती असतं की साधारण गुरुवारी आपला लोअर बॉडी वर्कआउट आहे, बऱ्यापैकी हेवी असतो, किंवा वेन्सडेला कोर वर्कआउट, अप्पर बॉडी वर्कआउट असतात. त्याच्या आदल्या दिवशी पण बऱ्यापैकी खाणं गरजेचं आहे. तर हे कार्ब लोडिंग झालं. आणि प्रोटीनयुक्त आहार आपल्या बॉडीला रोजच्या जेवणामध्ये साधारण नॉर्मल माणसाला 1 ग्रॅम पर kg, म्हणजे आपलं वजन समजा 50 किलो आहे, 60 किलो आहे, तर 60 ग्रॅम प्रोटीनची गरज असते. बॉडी रिपेअर किंवा बॉडी टिश्यूज, मसल्स चांगले राहण्यासाठी 1 ग्रॅम प्रोटीन नॉर्मल माणसाला, आणि ॲथलीट्सना 1.5 ते 2 ग्रॅम प्रोटीन पर kg, पर किलो 2 ग्रॅम प्रोटीनची गरज असते. एका अंड्यामध्ये किंवा एग व्हाईटमध्ये साधारण 3 ग्रॅम प्रोटीन मिळतं. पनीरमध्ये 100 ग्रॅम प्रोटीन घेतलं तरी, 100 ग्रॅम पनीर घेतलं तरी त्यामध्ये साधारण 8 ते 10 ग्रॅम प्रोटीन मिळतं. आपण विचार केला पाहिजे की किती पनीर खावं लागेल
किंवा किती अंडी खावी लागतील. त्यामुळं प्रोटीन पण आपल्याला क्वांटिटीमध्ये घेणं, प्रॉपर क्वांटिटीमध्ये घेणं गरजेचं आहे. खूप वेळा प्रोटीन पावडर हा एक डिबेट आहे की खूप लोक प्रोटीन पावडर घेण्याचं अजून पण टाळतात, की लोकांना असं वाटतं की प्रोटीन पावडरमुळं किडनी खराब होते किंवा प्रोटीनमुळं आपल्याला थोडं साईड इफेक्ट होतील. पण चांगल्या ब्रँडचं, चांगल्या दुकानातून व्यवस्थित घेतलं, जे रिलायबल सोर्स आहे अशा ठिकाणी जर तुम्ही प्रोटीन घेतलं तर 100% त्याचा वाईट परिणाम कधीही होते. प्रोटीन पावडर का गरजेची आहे तर तुम्हाला मी सांगितलं की समजा माझं वजन आत्ता 65 किलो आहे, तर 65 किलो वजनाला मला साधारण 130 ग्रॅम प्रोटीन पाहिजे. माझी आता रेस झाली मोठी, तर त्या रेस वेळेला मी प्रयत्न करत होतो की माझी प्रोटीन साधारण दिवसाला 130, 140, 150 ग्रॅम जातील. जर तुम्हाला प्रोटीन पावडर घ्यायची नाही आहे तर ही जबाबदारी तुम्ही घेणं गरजेचं आहे की तेवढे तुम्ही नॅचरल प्रोटीन घेत आहे. म्हणजे व्हेजवाल्यांनी व्हेज पदार्थातून आणि नॉनव्हेजवाल्यांनी नॉनव्हेज पदार्थातून तेवढे प्रोटीन घेतले पाहिजेत. व्हेज प्रोटीनचं होतं कसं, चिकन किंवा अंडी याच्यामध्ये कार्ब फार कमी आहेत वर्सेस तुम्ही डाळी किंवा पनीर ह्याच्यामध्ये कॅलरीज पण जास्त आहेत आणि कार्बोहायड्रेट थोडे त्याबरोबर जातात. तेव्हा तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपण घेऊ शकत नाही आहे. त्यामुळं आपल्याला फॅट लॉस करायचं आहे किंवा परफॉर्मन्स पाहिजे असेल तर प्रोटीनची रिक्वायरमेंट आपल्या बॉडीची पूर्ण केलीच पाहिजे. प्रोटीन रिक्वायरमेंट जर पूर्ण झाली नाही तर होतं कसं, एकतर आपण रनिंग खूप करतो, काही जणांना बघतो की बॉडी वेस्टिंग झालेलं आहे, गाल खूप आत गेलेत किंवा इंजुरीज रिकरंट होतात किंवा मसल वेस्टिंग होतं. आणि हळूहळू होतं कसं की तुम्ही प्रोटीन जर प्रॉपर घेतलं नाही तर त्याचा परिणाम म्हणून भविष्यामध्ये हार्टवरती पण लोड येतो. कार्डिओमायोपॅथी हाही प्रकार होऊ शकतो. टिश्यू ब्रेकडाऊन, मसल ब्रेकडाऊन, टेंडॉन इंजुरीज ह्या सगळ्या होतात. आणि आपल्या परफॉर्मन्स, एखाद्या रेसचा किंवा एखाद्या मॅरेथॉनचा परफॉर्मन्स कशावर अवलंबून असतो, आपली बॉडी रिकव्हरी किती आहे. बॉडी रिकव्हरी ही सगळी प्रोटीनवर अवलंबून आहे. प्रोटीन जर कंटेंट प्रॉपर असतील, आपण आहारातून घ्या किंवा नॅचरली प्रोटीन पावडरमधून घ्या, तर प्रोटीन प्रॉपर नाही गेले तर 100% इंजुरीज ठरलेल्या आहेत आणि परफॉर्मन्स हा येणारच नाही आहे. शिवाय जे लोकांना फॅट लॉस करायचं आहे ते लोक खातात कमी, पण नुसतं कमी खाऊन चालणार नाही, तुम्हाला प्रोटीन वाढवायचे खाण्यात. ॲटोमॅटिक प्रोटीन वाढले की फॅट लॉस हा फास्ट होतो. कमी खाल्लं म्हणून होत नाही. काही जण बघतो आपण की जे इलाइट ॲथलीट्स किंवा जे आपण बघतो मॅरेथॉनमध्ये काही जण जिंकतात किंवा अगदी टॉपला 1 तास 10 मिनिटात वगैरे हे करतात. तर बऱ्याच जणांशी डिस्कशन करून एक लक्षात आलं आहे की हे लोक आपली प्रोटीन रिक्वायरमेंट पूर्ण करण्याला खूप महत्त्व देतात. डाएटसाठी यांचा डायटिशियन वेगळा असतो, यांना डाएट प्रॉपर दिला जातो. प्रत्येक आहारातनं, प्रत्येक खाण्यातून त्यांना कसं प्रोटीन जाईल हे बघितलं जातं. मी माझ्या रेसच्या वेळेला पण बघितलं होतं की मॅक्झिमम प्रोटीन जातील. म्हणजे प्रत्येक आहारातनं कुठलाही आहार घ्या, त्यात प्रोटीन केलंच पाहिजे. म्हणजे आपलं आपण ठरवायचं असतं की काय खायचं. पार्टीला जातो आपण, कुठेतरी जेवायला मस्तपैकी जातो, त्या ठिकाणी भरपूर काय काय वाढलेलं असतात पदार्थ, आपल्याला पर्याय नसतो म्हणून आपण भरपूर काय काय खाऊन घेतो. मग त्यामध्ये पर्याय असतात बरेचसे, किंवा डाळ आणि भात पण असतो आणि सीताफळ, रबडी आणि ऑइली पदार्थ, तळलेले पदार्थ पण असतात. मग बरेच जण त्या गोष्टी प्रेफर करतात, गोड पदार्थ, ऑइली पदार्थ खातात. त्यामुळे पोर्शन कंट्रोल पण महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा जो आहे तो नीड आणि वॉन्ट. आपण खाताना खूप वेळा विचार करत नाही, हे खरोखर नीड म्हणजे आपल्या शरीराला गरजेचं आहे का आपल्या मेंदूची आवड आहे. खूप वेळा आपल्याला मेंदूची आवड असते किंवा आपल्याला खाऊ वाटतं किंवा हे खावं ते खावं वाटतं म्हणून ते आपण खात जातो. या की सर. तर नीड आणि वॉन्ट ह्या गोष्टीचा खूप विचार आपण केला पाहिजे. प्रत्येक वेळेला आपण
खाताना या गोष्टीचा विचार केला पाहिजे की हे खरोखर गरजेचं आहे का. आपण नाश्त्याला जातो, एखाद्याचा वाढदिवस असतो, त्याला बुडवायचं म्हणून आपण भरपूर खातो. तर तेही आपलं पण जपलं पाहिजे. शेवटी पोट आपलं आहे, देणाऱ्याचं काय देऊन तो जाईल, पण शेवटी पोट आपलं आहे, ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. प्रत्येक वेळेला खूप जणांचे मित्र आता वाढले, सगळ्यांचे मित्र वाढल्यामुळं वाढदिवस होतात. वाढदिवस झाल्यानंतर वाढदिवसाच्या पार्ट्या, केक वाईट नाही आहे, पण किती क्वांटिटीमध्ये घ्यावा. त्यामध्ये मावा केक, आईसकेक वगैरे बरेच प्रकार राहिलेत. त्यामुळे त्याचंही पोर्शन कंट्रोल करणं गरजेचं आहे. आपण पूर्वी जेवायला बसलो की आता अजून पण काही पंक्तीला म्हणतात की वदनी कवल घेता. त्यामध्ये दानीचे यज्ञकर्म म्हणजे काय आहे, आपण यज्ञाला आहुती किती देतो. तर बघतो आपण एखादा हे असतो, कुठलाही फंक्शन असतो, तर चिमूट थोडी आहुती देतो. तर आपल्या पोटाला पण तसंच आहे, आपल्या पोटाला पण आहुती देत असतो. ती क्वांटिटी कमीच ठेवली पाहिजे आपण प्रत्येक वेळेला. आणि आपण म्हणतो काय की आता काय नाही, एखाद्या दिवशी काय खाल्लं बिघडते का, एखाद्या दिवशी पार्टी केली बिघडते का. पण एक लक्षात घ्या, आपल्याला प्रत्येक खाण्याचा, प्रत्येक घासाचा हिशोब द्यायचा आहे. त्यामुळे प्रत्येक खाण्याचा, प्रत्येक आहाराचा किंवा प्रत्येक अगदी एक प्लेट, एक वडा जरी असेल तर त्याचा परिणाम आपल्या लाईफवर, बॉडीवरती आणि आपल्या परफॉर्मन्सवर 100% होणार आहे. त्यामुळे ज्यांना खरोखर आपल्याला परफॉर्मन्स सुधारायचा आहे त्यांनी आहारात हा विचार केला पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो भात किती खावा, राईस किती खावा. राईस हा वाईट नाही आहे, पण भात करण्याची पद्धत, आपण हल्ली काय करतो, वेळ नसतो, कुकरला लावतो मस्तपैकी, कुकर 3-4 शिट्ट्या झाल्या की गार करायचा, खायचा. बऱ्यापैकी सगळ्यांना इंद्रायणी भात आवडतो हल्ली. तर भात वाईट नाही आहे. भात शिजवताना आता ब्राऊन राईस आलेला आहे, ब्राऊन राईस पण चांगला आहे, पण प्रत्येकाला ते ब्राऊन राईस घेणं शक्य नाही आहे किंवा त्याची फार चव पण लागत नाही. तर भात शिजवताना शक्यतो भांड्यामध्ये शिजवा. वरचं जे पाणी येतं ते पाणी टाकून द्या. ते आपण पाणीच पितो काय जण, ज्यामध्ये कार्ब्स हाय आहेत, ते पाणी टाकून द्या. नंतर राहिलेला भात खावा. ज्याला चव नसते फारशी, तो खाल्ला तर काही वाईट नाही आहे. प्रत्येकाला शक्यतो संध्याकाळच्या वेळेला भात टाळावा. दुपारच्या वेळेला भात खाल्ला तरी चालतो. राईसच्या आदल्या दिवशी राईस कंपल्सरी खावा. राईस पचायला सोपा आहे, त्याच्यामुळं राईसच्या आदल्या 2-3 दिवस शक्यतो डाळ राईस वगैरे खावा. आपण खूप वेळा म्हणतो की आम्हाला आता खायला खूप वेळ नाही आहे किंवा तेवढं ते परवडत पण नाही सगळं हे अन्न ते अन्न खाणं वगैरे. सगळ्यात सोपं काय आहे की डाळ भात, एक वाटी भात घेतला, त्यामध्ये भरपूर घट्ट डाळ टाकली, 1 चमचा तूप टाकलं, सगळं त्यामध्ये येते. कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. त्यामुळं काही जण बघतो की मी आता खेडेगावात मुलं वगैरे पळतात, रनिंग करतात, त्यांचा डाएट काय असतो, रोज डाळ भात खातात, दुपारच्या वेळेला डाळ भात खातात. काही जण बिल्डर असतात, बिल्डर लोक पण दुपारच्या वेळेला डाळ भात फक्त खातात. घट्ट डाळ, आपल्या डाळीचं कसं असतं, डाळीचं पाणी प्यायचं असा प्रकार असतो. पण घट्ट डाळ, भरपूर डाळ घ्या आणि त्या डाळीने भात खाल्ला तरी काय हरकत नाही. डाळ हा सगळ्यात चांगला सोर्स आहे आपल्या प्रोटीनसाठी. ज्यांना फॅट लॉस चांगला करायचा आहे किंवा परफॉर्मन्स पाहिजे, त्यांनी मल्टिपल डाळी असे असतात, त्या डाळींची भाकरी किंवा डाळींचा डोसाही करता येतो. तर नाश्त्याला, संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारच्या वेळेला जी भाकरी करताय ती डाळीचं पीठ हे करून ठेवा आणि त्या डाळींचं भाकरी खाल्ली तरी काय हरकत नाही. त्यानंतर दही दुपारच्या जेवणामध्ये दही असावं. ज्यांना ॲलर्जी नाही आहे त्यांनी ताजं दही, ताजं ताक रोज दुपारच्या वेळेत घेण्यात काय हरकत नाही. आपण खूप वेळा बघतो की भाज्या आपण खात नाही, तर भाज्याचे पराठे वेगवेगळं, आपण बटाट्याचे पराठे सगळ्यांना आवडतात, पण भाज्यांचे पराठे हे आपण करू शकतो. तेही आपल्या आहारामध्ये आपण रेग्युलर घेतलं तरी काय हरकत नाही.
मी माझ्या आयर्नमॅन किंवा माझ्या कॉम्रेडच्या वेळेला खूप वेळा मिसेस डाळींची पावडर करून ठेवायची, पीठ करून ठेवायची. त्या डाळी पण भाजण्याची प्रमाण आहे, कुठली डाळ किती वेळ भाजावी हे भाजून प्रॉपर तुम्ही त्याचं पीठ करून ठेवलं तरी पण डाळींचं थालपीठ किंवा डाळ भात प्रत्येक वेळेला दुपारच्या जेवणात डाळ पाहिजे, संध्याकाळची डाळ आपल्याला खाल्ली पाहिजे. पुढचा मुद्दा येतो तो किती वेळा जेवावं. काही काही जण दर 2-2 तासाला खात असतात किंवा घरी आहे, हे दिसतंय ते दिसतंय, भूक लागते. तर मी आता वर्कआउट करून जातोय त्यामुळे दुपारी भूक लागते, दर तासाला काहीतरी खात असतो आपण. ते खूप चुकीचं आहे. तर दिवसातून 3 वेळा खावा. 2 वेळा खायची पद्धत फार बरोबर नाही आहे. 3 वेळा खाणं आपल्याला योग्य आहे. दाल खिचडी, आपण दाल खिचडी खूप वेळा खातो. डाळीचं आणि भात राईसचं एकत्र करून दाल खिचडी खातो. तर ती डाळ खिचडी ही आपल्या शरीरासाठी चांगली आहे. आपल्याला ज्यांना मॅरेथॉन वगैरे लॉंग डिस्टन्स मॅरेथॉन असतात तर डाळ खिचडी करा. पण डाळ खिचडी करण्याची पद्धत चुकीची आहे थोडीशी. खूप वेळा त्यामध्ये भात जास्त असतो आणि डाळ कमी असते. त्याचं उलटं करा, त्यामध्ये डाळ जास्त टाका, भाजी टाका एखादी आणि त्यानंतर त्यात राईस टाका. नॉनव्हेज खायचं आहे तर शक्यतो नॉनव्हेज दुपारच्या वेळी खावा, पण आमच्या पार्ट्या संध्याकाळच्या असतात. तसं करू नका. प्रत्येक वेळा विचार करा की नॉनव्हेज किंवा मटन चिकन हे पचायला 18 ते 20 तास लागतात, जे की व्हेजिटेरियन पदार्थ पचायला आपल्याला खूप कमी वेळ लागतो. त्यामुळं नॉनव्हेज शक्यतो दुपारच्या वेळी खावा. काही वेळेला आपल्याला पर्याय नसतो की आपल्याला आदल्या दिवशी कधी पार्टी किंवा कधी कार्यक्रमात फंक्शन वगैरे असतो, जावं लागतं. आम्हालाही जावं लागतं खूप वेळा. समजा मी काय करतो, रात्री भरपूर जेवलो आहे किंवा डाएटचा पदार्थ किंवा एखादं स्वीट संध्याकाळचं गेलेलं आहे, त्या कॅलरी हाय गेल्या तर सेकंड डेला आपण बॅलन्स केला पाहिजे. सेकंड डेला आपण कमी खाल्लं पाहिजे. हे आपण बॅलन्स करणं गरजेचं आहे. हल्ली आता बघतोय आपण की हार्ट अटॅकचं प्रमाण बघतोय की अर्ली हार्ट अटॅक्स किंवा कमी वयामध्ये हार्ट अटॅक लोकांना यायला लागलेत. कोविड किंवा याचं गोष्ट वेगळी, पण अटॅकचं प्रमाण वाढण्याचं कारण म्हणजे आपला आहार पण खूप महत्त्वाचा आहे. त्यामध्ये आपण ऑइल, दुधाचे विविध पदार्थ आणि स्ट्रेसमुळं पण खूप वेळा अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे स्ट्रेस लेवल्स पण कमी केल्या पाहिजेत. आपण आता मेडिटेशन घेतो किंवा शवासन घेतो, हेही रेग्युलर रोजच्या रोज करणं गरजेचं आहे. शिवाय ऑइल, बाहेरचं खाणं हे शक्यतो टाळलं पाहिजे. आणि अर्ली हार्ट अटॅक्समध्ये मुलांचं जे आता बिझी शेड्यूल किंवा मुलांचं पार्ट्या, मुलांचं वेगवेगळे फंक्शन्स हेही कारणीभूत आहे. त्यामुळं तेही आपण टाळू शकतो. आपण आहारामध्ये आता बघूया की काय खाल्लं पाहिजे रोज. माझं रोजचं शेड्यूल कसं असावं. एक ॲथलीट म्हणून किंवा मी एक बऱ्यापैकी आपले रनर आहेत, तर रनरचा डाएट कसा असावा. उठल्यानंतर प्रत्येकानं गरम पाणी, त्यात लिंबू, तुळशीची 4 पानं टाकून घेतली तर सगळ्यात चांगलं. किंवा गरम पाणी, लिंबू पाणी उठल्या घ्या. काहीतरी सॉलिड पदार्थ म्हणजे एखादं ड्रायफ्रूट, 1-2-3 ड्रायफ्रूट, त्यामध्ये खजूर चालेल किंवा बदाम भिजवलेले असतील. आपण ड्रायफ्रूट घेतो ते खूप वेळा अख्खे ड्रायफ्रूट घेतो, ते सगळ्यात चुकीचं आहे. ड्रायफ्रूट हे मी भिजवून घेणं गरजेचं आहे, तरच आपल्याला प्रॉपर त्याचं बेनिफिट मिळतो. उठल्यानंतर ते घ्या. एखाद्याला चहा कॉफीची सवय असते, ब्लॅक कॉफी घ्या. बुलेट कॉफी नावाचा एक प्रकार आहे, त्यामध्ये कॉफी बरोबर मध किंवा साखर. बुलेट कॉफी फक्त रेसच्या अगोदर घेतात, लॉंग रेसेसच्या अगोदर. त्यामध्ये तूप टाकतात, 1 चमचा तूप टाकतात. की ते तुपाचं कारण काय की ते फॅट आहे त्यामध्ये, ते लॉंग डिस्टन्स तुम्हाला परफॉर्मन्स करण्यासाठी सोपं जातं. त्यामुळं तूप अशी बुलेट कॉफी घेतलीच चालण्यासारखं असतं. किंवा कॉफी चहाची सवय नसेल तर रेसच्या अगोदर किंवा एखाद्या मॅरेथॉनच्या अगोदर अर्धा तास अगोदर जेल किंवा खजूर तरी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर वर्कआउट करून आल्यानंतर, आपण वर्कआउट करतो म्हणजे काय करतो, व्यायाम केल्यानंतर आपल्या मसल फायबर ब्रेक होतात.
रनिंग केल्यानंतर थोडे थोडे मसल फायबर ब्रेक होतात, त्याची रिकव्हरी करण्यासाठी आपण प्रोटीनची गरज असते. आपला सकाळी डाएट काय असतो, तर गेल्यानंतर शिरा, उपीट, पोहे, इडली ह्याच गोष्टी असतात खाण्यामध्ये. तर तसं करू नका. नाश्त्याला सगळ्यात चांगला ऑप्शन काय आहे, ओट्स हा बऱ्यापैकी परिपूर्ण आहार आहे. ज्यांना ओट्स घ्यायचे नाही त्यांनी डाळीचे पराठे किंवा डाळी आणि ज्वारी वगैरे सगळे एकत्र करून आपण जे दलिया करतो, तोही दलिया उठल्यानंतर आपण घेतला तरी काही अडचण नाही आहे. सकाळच्या वेळेत ते घ्या. सकाळी 11 वाजता, 11 किंवा 11:30, 12 वाजता एखादं फळ घ्या. फळामध्ये कुठलं फळ घ्यावं, सरांनी सांगितले फळं खावे म्हणून. आता आंब्याचा सीझन आहे, रोज आंबे खातोय, गेला की आंबेच खातोय रोज. तसं करू नका. डाळिंब, संत्री, मोसंबी ही चांगली फळं आहेत. वर्कआउट हेवी असेल किंवा संध्याकाळी वर्कआउट मला करायचं आहे, संध्याकाळचा एक छोटा रन आहे, तर केळी ही घेतली तरी चालतील. त्यानंतर दुपारचं जेवण कसं असावं, तर आपण ॲथलीट समजा आहे तर मगाशी सांगितले त्याप्रमाणे त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स कमी, चपाती, भाकरी, भात कमी, सॅलड महत्त्वाचं. सॅलडबरोबर डाळ, दही. व्हेजिटेरियन पदार्थामध्ये खूप वेळा व्हेजिटेरियन लोकांचं एक म्हणणं असतं की आम्हाला प्रोटीन मिळत नाही, पण व्हेजमध्ये सांगतो खूप चांगले प्रोटीनचे ऑप्शन्स आहेत. तुमचं सोयाबीन आहे, पनीर आहे, टोफू आहे, त्यानंतर राजमा तर किती चांगला आहे. राजमामध्ये खूप चांगले प्रोटीन आहेत. पावटा, हरभरा, घेवडा सगळे हे आपण खेडेगावात खात असतो. बघतो आता पावटा पण चांगला आला आहे, तर पावटाही घ्या. हे सगळे व्हेजमध्ये ऑप्शन्स आहेत. दुधाचे पदार्थ सगळ्यामध्ये, दह्यामध्ये प्रोटीन भरपूर आहेत, त्यामुळं तेही तुम्ही रोजच्या दुपारच्या आहारामध्ये घ्या. जे नॉनव्हेज खातात त्यामध्ये चिकनचं सूप, आपण काय खातोय आणि कसं खातोय, प्रोसेसिंग हे महत्त्वाचं आहे. किंवा आपण चिकन खातो म्हणजे असं मस्तपैकी तळून मिळून खातो किंवा फ्राय करून खातो, तसं न करता बॉईल करून चिकन खावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी चिकन मॅरिनेट करून ठेवा आणि मॅरिनेट केल्यानंतर एअर फ्रायर ज्यांच्याकडे आहे, एअर फ्रायरमध्ये फ्राय करून घ्या, ज्याला तेल लागत नाही फारसं. त्यामुळं तुम्हाला फार कार्ब आणि फॅट पण मिळणार नाही त्यामध्ये. तसंही घेतलं चालेल. मासे हा सगळ्यात चांगला सोर्स आहे प्रोटीनसाठी. त्यानंतर मटण शक्यतो टाळा, महिन्यातून एकदा क्वचित जर पर्याय नसेल तर मटण खाल्लं तरी चालण्यासारखं आहे. खेकडे, ज्यांना शक्य आहेत खेकडे वगैरे, त्यात पण प्रोटीन भरपूर आहेत. तर नॅचरली मिळणारा आता चिकन हा पदार्थ तसा कमी खर्चामध्ये चांगला आहे, म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांना परवडण्यासारखं आहे, त्यांना खाऊ शकतात. त्यात आता देशी चिकन किंवा विदेशी चिकन ह्यात खूप डिबेट्स आहेत, पण आता सध्या पर्याय नाही आहे. देशी चिकन कुठे मिळत नाही किंवा मिळालं तरी फार कमी क्वांटिटीमध्ये मिळतं, त्यामुळं तेही आपण हा विचार केला पाहिजे. त्यानंतर संध्याकाळचे स्नॅक्स खूप जण आपण अवॉइड करतो. स्नॅक्स जे असतात त्यामध्ये तर 5 ते 6 वाजता ग्रीन टी, चहा घेण्यापेक्षा ग्रीन टी घ्या. फुटाणे हे सगळ्यात कमी खर्चामध्ये आणि चांगला पदार्थ आहे आपल्या खाण्यासाठी. फुटाणे घ्या. ज्यांना ड्रायफ्रूट शक्य नाही त्यांनी फुटाणे घ्या. ज्यांना शक्य आहे तर संध्याकाळच्या वेळेला पनीरचे छोटे छोटे तुकडे करून सॅलडबरोबर खाल्ले तर संध्याकाळी 5-6 वाजता तरी प्रोटीनचा एक पोर्शन त्यामध्ये जातो. आता सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो संध्याकाळचा आहार कसा असावा. आपण संध्याकाळी खूप वेळा जण 8, 9, 10 वाजता जेवतात, तर तसं न करता तुम्हाला जर परफॉर्मन्स चांगला पाहिजे असेल तर तुम्ही संध्याकाळी 7च्या आतच जेवलं पाहिजे. पूर्वी लोक सूर्यास्ताच्या आत जेवायचे, सकाळी 8ला जेवायचे, संध्याकाळी रानातनं आलं की 6-7 वाजता जेवायचे आणि 8 वाजता झोपायचे. आपण आता 10 वाजता जेवतोय आणि 12 वाजता झोपतोय, तर त्यामुळं पण आपला परफॉर्मन्स कमी होत चालला आहे. किंवा ज्यांना फॅट लॉस करायचं त्यांना झोप पण प्रॉपर गरजेची आहे. किंवा फॅट लॉस करायचं असेल तर लवकर जेवला तुम्ही, संध्याकाळी 6-7 वाजता जेवण करा. त्यानंतर डायजेशनला 2 तास वेळ मिळतो. आपण जेवण केल्यानंतर रात्री लगेच झोपतो, तर जेवण केल्यानंतर प्रत्येक वेळेला 10 मिनटं तरी वॉक चालणं गरजेचं आहे. प्रत्येक जेवणात सकाळच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला. शतपावली आता हळूहळू बंद होत चाललेली आहे.
त्यामुळे शतपावली आपल्याला रोजच्या रोज केली पाहिजे. संध्याकाळच्या जेवणामध्ये मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सूप, सॅलड, त्यानंतर डाळ, सगळ्या प्रकारचं व्हेज नॉनव्हेजमध्ये जे असेल फक्त क्वांटिटी कमी ठेवा. संध्याकाळचं कमी खावा. एक म्हण आहे तशी, सकाळी राजासारखं खावा, संध्याकाळी भिकाऱ्यासारखं खावा. म्हणजे संध्याकाळचं जेवण तुमचं कमीत कमी असणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्यांना परफॉर्मन्स चांगला पाहिजे, मी रेसच्या अगोदर सकाळी प्रोटीन पावडर 1 स्कूप, संध्याकाळी झोपताना पण 1 स्कूप घ्यायचो. सकाळचा जो घ्यायचो तो पाण्यातून घ्यायचो, संध्याकाळचा घ्यायचा तो दुधातून घ्यायचो. दुधातून घेतल्यामुळं काय होतं, तुमचं प्रोटीन स्लो रिलीज बॉडीमध्ये जातं. आपलं रात्री ॲक्टिव्हिटी फार नसतात, त्यामुळे स्लो रिलीज जरी गेलं तरी चालण्यासारखं असतं. जे की आपल्याला सकाळी आपण फास्ट रिलीज का घेतो, तर आपल्याला रिकव्हरी पटकन पाहिजे असते, वर्कआउट झालेला असतो, त्यामुळे फास्ट रिलीज आपण घेतो. त्यामुळे संध्याकाळचं जेवण हे आपण कमी क्वांटिटी आणि लवकर, ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याशिवाय परफॉर्मन्स आपला रेसला येणारच नाही आहे. त्यानंतर मुद्दा एक महत्त्वाचा आहे, फॅट. आपण फॅट घेतच नाही. तर फॅट कसे घेतले पाहिजेत, तर आहारामध्ये फॅट घेताना ते व्हेजिटेरियनमध्ये आहेत तर त्यामध्ये तुमचे मल्टीसीड्स किंवा मिक्स सीड्स मिळतात, त्यामध्ये चांगल्यापैकी फॅट्स आहेत, ते फॅट घ्या. तूप आहे, गाईचं तूप ज्यांना मिळेल त्यांनी चांगलं देशी गाईचं तूप जरी घेतलं तरी चांगलं आहे. व्हर्जिन कोकोनट ऑइल, म्हणजे कोकोनट ऑइल मिळतं. ज्यांना परफॉर्मन्स रेसला चांगला पाहिजे त्यांनी कोकोनट ऑइल रोजचं रोज 1 ते 1.5 चमचा घेणं गरजेचं आहे. ते तुम्ही प्रोटीन पावडरमध्ये घ्या किंवा डायरेक्ट घ्या, तर त्यामध्ये रेसचा परफॉर्मन्स चांगला येतो. नॉर्मल कोकोनट ऑइलपेक्षा व्हर्जिन कोकोनट ऑइल चांगला आहे. नॉनव्हेजमध्ये फिश ऑइल कॅप्सूल्स, फॅट्समध्ये दूध, लोणी, चीजमध्ये पण बऱ्यापैकी आहेत फॅट्स. प्रोटीन चांगले आहेत. ज्यांना प्रोटीन कंटेंट, व्हेज लोकांना प्रोटीन जात नाही त्यांना चीज हा सगळ्यात चांगला ऑप्शन आहे. दुपारच्या वेळी चीजचा 1 क्यूब खाल्ला, बरोबर सॅलड घेतलं तरी चांगलं आहे. विटॅमिन्स, वेगवेगळे विटॅमिन्स जे मिळतात आपल्याला, ते आपल्याला कशातून मिळतात, तर फळामधून मिळतात. आहारातून मिळतातच, पण फळामधून मिळतात. पूर्वी फळं वगैरे आपण चांगली खायचो, पण आता हल्ली फळांचं प्रमाण कमी आले. तर इथं आल्यानंतर आपला वर्कआउट झाला की तिथंच एखादं ॲपल खाणं, दुपारच्या वेळेमध्ये एखादं डाळिंब खाणं किंवा संत्री, मोसंबी ह्यांचे ज्यूस. त्यांना सकाळच्या वेळेत नाश्ता फार नको आहे, त्यांनी केळी आणि प्रोटीन यांचा शेक करून घेतला तरी चालण्यासारखं आहे. तो मिल्कशेक घ्या आणि शेक घेतल्यानंतर जेवण, सकाळचा नाश्ता स्किप करा. किंवा संध्याकाळी पण काही जण प्रोटीन शेक घेतात. प्रोटीन शेक आणि मिल्कशेक घेऊन तुम्ही संध्याकाळचं जेवण स्किप केलं तरी फॅट लॉस फास्ट होतो. म्हणजे सांगायचा मुद्दा काय, आपल्याला आपल्या शरीराला आपण काय देतोय त्याच्यावरती आपला परफॉर्मन्स आणि आपलं रेसमध्ये टायमिंग हे येत असते. शिवाय फॅट लॉस हा त्यानुसारच होत असतो. त्यामुळं ह्या गोष्टी सगळ्यांनी पाळणं गरजेचं आहे. अजून भरपूर मुद्दे आहेत, तर आपण हे पुढच्या पण लेक्चरमध्ये घेऊ शकतोय. बऱ्यापैकी मुद्दे कव्हर केलेले. एखादा मुद्दा राहिला असेल तर कुणाला काही क्वेरी असेल तर विचारा. क्वेरीज कोणाला काय आहेत? रासकर सर. व्हेजिटेरियन लोकांमध्ये B12ची डिफिशियन्सी होते किंवा नॉनव्हेज लोकांच्यामध्ये पण B12ची डिफिशियन्सी असते. ॲज अ ॲथलीट आपण B12 इंजेक्शन स्वरूपात घेणं गरजेचं आहे, कारण B12 ओरल इतकं ॲब्सॉर्प्शन होत नाही. तर तुम्ही खरोखर रेसमध्ये धावत असाल किंवा परफॉर्मन्स पाहिजे तुम्हाला चांगला, तर मी तर स्वतः दर 15 दिवसाला एक B12चं इंजेक्शन घेतो. तरी माझं B12 2000च्या वरती आहे तरी मी घेत असतो. त्याशिवाय परफॉर्मन्स तुम्हाला येतच नाही. विटॅमिन D3 खूप जणांचं कमी असतं. विटॅमिन D3साठी एखादं कसं होतं की लॅब रिझल्ट चांगले आहेत पण तरी विटॅमिन D कमी असतं. जॉईंट पेन होतं. लेडीजमध्ये बॅकॅक ह्याचं प्रमाण जास्त असतं. त्याचं कारण म्हणजे विटॅमिन D खूप वेळा कमी असतं.
त्यामुळं सॅचेट किंवा लिक्विड मिळतात नॅनो शॉट्स. तर नॅनो शॉट्स जरी 15 दिवसाला तुम्ही एक घेतलं विटॅमिन डीचं तरी खूप चांगलं आहे. पुढच्या काय क्वेरीज? कोणाला काय शंका असतील तर विचारू शकता. आपलं डिस्कशन आहे, ग्रुप डिस्कशन सारखा. साखर म्हणजे कॅलरीज आहे शेवटी. आपण त्या कॅलरीचा विचार केला पाहिजे. साखर थोड्या प्रमाणात जर आवड असेल तर खावा. तुमचं बॉडी स्लिम आहे, फार वेट गेन हा काही इश्यू नसेल तर मग खाल्ली तर चालेल, पण क्वांटिटी कमी. हां, जेवताना पाण्याचा मुद्दा मगाशी एक राहिला. जेवताना पाणी प्यावं का जेवणानंतर प्यावं? मी आयुर्वेदाचा विद्यार्थी आहे, तर आमच्या आयुर्वेदामध्ये एक श्लोक आहे, भोजने भेषजम वारी भोजनांते विषप्रदम. म्हणजे जेवताना पाणी पिणं हे अमृतासारखं आहे. ते पण किती घ्यावं? अगदी एक तांब्यावरून पाणी नाही घ्यायचं, पण एक ग्लास पाणी जेवताना ठीक आहे, पण जेवणानंतर पाणी बिलकुल पिऊ नका. कमीत कमी 1-1.5 तासानंतर पाणी घ्या जेवणानंतर. कारण काय होतं, जेवण झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये पोटामध्ये वेगवेगळे डायजेस्टिव्ह ज्युसेस तयार होतात आणि ते ज्युसेस सगळे डायल्यूट होतात. त्यामुळं जेवणानंतर शक्यतो लगेच पाणी पिऊ नका. 1 तासांनी पाणी पिलं तरी चालल्यासारखं असतं. काही क्वेरी आहे? प्रोटीन पावडर कशापासून करतात? प्रोटीन पावडर कशापासून करतात? व्हे, दुधापासून. दुधातनं जे लोणी वगैरे असतं, लोणी काढताना जे पाणी राहतं ना ते व्हे. फक्त ते कसं लार्ज क्वांटिटीमध्ये करतात. आणि व्हेजिटेरियनमध्ये प्रोटीन असतं ते पी प्रोटीन असतं, प्लांट प्रोटीन असतं. पण व्हेगन जे प्रोटीन आहे तर त्यामध्ये खूप वेळा एक हे असतं की कार्बोहायड्रेट जास्त असतात. त्यामुळे व्हे प्रोटीन सगळ्यात चांगलं. शक्यतो ऑनलाईन न मागवता दुकानातून घ्या व्हे प्रोटीन. अजून काय शंका आहेत कुणाला? नारळ पाणी. नारळ पाणी रोज एक घेतलं तर चालण्यासारखं आहे. इलेक्ट्रॉलच्या ऐवजी तुम्ही नारळ पाणी घेतलं, मग त्याच्यात सांगितलं लिंबू पाणी वगैरे घेते, पण नारळ पाणी रोज जरी घेतलं तरी चालते. तुमचं एखादे रेस आहे, महिना शिल्लक आहे, रोज एक नारळ पाणी घ्या. त्यामध्ये पोटॅशियम आहे, सगळेच इलेक्ट्रोलाइट्स आहेत, ते घेतलं तर चालण्यासारखं असतं. रासकर सर, तूप आहारात रोज असतं. तूप घ्या, फक्त कसं की तुम्ही क्वांटिटी किती घेताय. एक स्कूप खूप चांगला आहे, एक स्कूप घ्या. पण आधी 2-3 चमचे घेतले, सकाळी 2-3 चमचे, संध्याकाळी 2-3 चमचे, ते चुकीचं आहे. अजून काय मुद्दे इकडं लेडीजमध्ये? कोणाला शंका काय? राईस 1 वाटी राईस खूप झाला. शक्यतो मी मगाशी सांगितलं ना, दुपारीच्या वेळेत शक्यतो राईस घ्या, संध्याकाळचा राईस टाळा. फक्त एक्सक्यूज कोणाला आहे, ज्यांचा लॉंग रन आहे समजा उद्या, तर राईस घेतलाच पाहिजे रात्री. सर ताक हे सर्वोत्तम आहे. म्हणजे ताक, ताजं ताक सगळ्यात चांगलं. रेसच्या आदल्या दिवशी मी सांगितलं ना, डाळ भात, डाळ खिचडी सगळ्यात चांगली, पचायला हलकी असते. सकाळी उठल्यानंतर पोट साफ होतं, प्रोटीन मिळालं, कार्बोहायड्रेट मिळाले. सर एक जेवताना जे आपण पाणी घेतो त्या संदर्भात जरा डाऊट होते. ॲक्च्युली आता बऱ्यापैकी ऐकलेलं आहे की जेवताना जर आपण पाणी घेतलं तर जे आपल्या शरीरामध्ये ज्वालाग्रही तयार झालेले असतात तर ते मग जे हे पावतात. मग त्यामुळं असं जेवताना ग्लासभर पाणी वगैरे थोडं. जेवताना पाणी का घ्यायचं आहे की तुम्ही सगळं जर असं कोरडं खाल्लं, समजा तुम्ही एक बघताय मिक्सर, एखादा मिक्सर, तर मिक्सरमध्ये आपण मसाला बारीक करतो, तर त्यामध्ये सगळा मसाला टाकला नुसताच, जर पाणी टाकलं नाही तर ते एकसंध होत नाही. तर त्यासाठी पाण्याची गरज आहे. म्हणजे ते फ्लुइडिटी असेल त्याला, जर सॉलिड खाल्लं तुम्ही तर पुढं सरकणार नाही आहे, किंवा त्याचं डायजेशन थोडंसं शरीराला करणं अवघड जाईल. म्हणून पाणी घेणं गरजेचं आहे. 1 ग्लास खूप आहे पाणी. ज्यांना शक्य त्यांनी गरम पाणी घ्या. गरम पाण्यामुळे डायजेशन फास्ट होतं,
मेटाबॉलिझम फास्ट होतं, वेट लॉस पण चांगला होतो. अजून काय शंका? वन टाइम डाएटचं आता नवीन हे वेट लॉससाठी वन टाइम डाएट जे आहे ते किंवा इंटरमिडिएट फास्टिंग, 16 तास फास्टिंग, 17 तास फास्टिंग मध्ये एक टाइम्स ऑफ इंडियाला एक न्यूज आलेली की हल्ली आता इंटरमिडिएट फास्टिंग 16 तास उपाशी राहतात लोक, त्यामुळं हार्ट डिसीज प्रमाण वाढलेलं आहे. टाइम्सला एक त्यांनी मोठं आर्टिकल लिहिलं होतं, वाचलं बऱ्यापैकी मी. पण ते जे काय आहे ना ते लॉंग लाईफ चालेल आणि नॅचरली बाबा पूर्वीपासून चालत आलेलं आहे ते शक्यतो करा. जनरली तुम्ही संध्याकाळी 6 वाजता जेवला आणि सकाळी तुम्ही 6 पर्यंत काय खाल्लं नाही तर नॅचरली 12 तास तुमचं फास्टिंग होऊन जातं. अजून काय शंका? थोडं आपण आता एक ग्रुपचे नवीन जे नियम आलेले आहेत राजकर सर सांगतील. ग्रुपबद्दल आता कसं होतंय की आता आपण इथं बरीच कामं असतात. मी परवा ग्रुपवर पण टाकलं होतं की झाडलोड करणं किंवा हे आता स्पीकर आणलेलं आहे, स्पीकरचं मेंटेनन्स. केदार सरांना माहिती आहे की स्पीकरचे सेल आणायला लागतात किंवा हे आहे. दुसरी गोष्ट, आपण पुढच्या आठवड्यामध्ये एक आपल्या ग्रुपची रेस घेणार आहे. पुढच्या मंगळवारी 6 तारखेला रेस आहे. तर त्या रेसमध्ये पहिले 2-3 नंबर काढले जातील. त्या लोकांना ट्रॉफी आपण ठेवलेल्या आहेत, ग्रुपच्या फंडातूनच करणार आहे आपण. ते ट्रॉफीज 1, 2, 3 नंबरला होतील. नेक्स्ट मंथ ते लोक साईडला होतील, पुढच्या लोकांना चान्स दिला जाईल. असं आपण कॉम्पिटिशन 10 किलोमीटरची कॉम्पिटिशन ठेवलेली आहे. अशी दर महिन्याला कॉम्पिटिशन असेल, प्रत्येकाला जिंकायला चान्स मिळेल. जे लोक फिटनेसमध्ये त्यांच्यासाठी काय आहे तर त्यांनी 1 तारखेला आज वजन करायचं आहे. 3 महिन्यानंतर ज्यांचा फॅट लॉस चांगला झाला आहे त्यांना एक ट्रॉफी आपण देणार आहे. हे सांगायची गोष्ट काय, हे छोटे छोटे खर्च असतात, त्यासाठी ग्रुपचा आपण फंड काढतो. बरेचसे जण कॉन्ट्रीब्युशन देतात, काही जण कॉन्ट्रीब्युशन देत नाहीत. तर सगळ्यांना सोयीचं जे आहे ते 1 तारखेपासून कंपल्सरी सगळ्यांनी 100 रुपये कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे. 100 रुपये कंपल्सरी द्यायला काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा 100 रुपये कॉन्ट्रीब्युशन 1 तारखेपासून सगळ्यांनी 5 तारखेच्या आत सुनील सरांच्या अकाउंटवर किंवा दुसऱ्याला कोणाला असं वाटतं की सुनील सरांच्याकडे नको आहे, कॉमन एखादा ग्रुपचं अकाउंट काढा. त्यांचा काय त्यात स्वार्थ असा नाही आहे ॲक्च्युली, पण ते ग्रुपसाठी धडपडतात म्हणून टाकतात ग्रुपवर. त्यांना मी सांगितले की सारखं टाकू नका. पण 100 रुपये कॉन्ट्रीब्युशन सगळ्यांनी कंपल्सरी द्यावं असं मला वाटतं की ज्यामुळे काही फंड आपला जमा होईल. आपला आता 50,000च्या आसपास फंड चांगला जमा झाला आहे, त्यातनं आपण बऱ्याचशा गोष्टी चांगल्या करू शकतो. त्यामुळे हा फंड पण आपण दर महिन्याला 100 रुपये आपण द्यावेत. शिवाय आपल्याला फॅट ॲनालिसिस मशीन घ्यायचे, ज्यामध्ये आपलं बॉडी फॅट किती क्वांटिटी असते ती फॅट ॲनालिसिस मशीन. ओमरॉनचं एक मशीन मिळतं 10,000ला, ते फॅट ॲनालिसिस मशीन आपण आणतोय ग्रुपचं. त्यामुळे प्रत्येकाचं फॅट ॲनालिसिस दर महिन्याला होईल. आणखी नवीन नवीन आपल्या सुविधा द्यायच्या आहेत, तर ह्या सुविधा आपल्या ग्रुपमधून करायच्या आहेत. त्यामुळे प्रत्येकानं न सांगता 5 तारखेच्या 100 रुपये सरांच्या अकाउंटला पाठवायचे आहेत. ग्रुपसाठी चहाची सोय केलेली आहे. वर्कआउट चांगला झालाय, चहा घ्यायला हरकत नाही आता. थंडी पण वाजते बऱ्यापैकी. सुमित सरांनी जर सांगितलं ना कुणाला सुमित सर गुळाची ढेप आहे, त्यांनी कुणाला सांगितलं तर कुणाला वाईट वाटत नाही.